नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघा मंडळी, उद्या म्हणजे 28 फेब्रुवारीला आहे संकष्ट चतुर्थी. तर या दिवशी आपण गणपती बाप्पाची सेवा उपासना करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. बघा, या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची असते. त्यांना प्रिय असणाऱ्या ज्या कुठल्या वस्तू आहेत त्या आपण गणपती बाप्पाला अर्पण करत असतो. जसं की बघा, मोदक अर्पण करतो, जास्वंदाचे फूल, दुर्वा. यामुळे काय होतं ना, गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते कृपा आशीर्वाद देत असतात. त्याचबरोबर या दिवशी म्हणजे संकट चतुर्थीच्या दिवशी व्रतसुद्धा केलं जातं आणि जे कोणी संकट चतुर्थीचं व्रत करतात त्यांच्या सर्व मनोवांछित इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात आणि त्यांच्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकटही कधीही येऊ देत नाहीत. त्याचबरोबर बघा, या संकट चतुर्थीच्या दिवशी आपण वेगवेगळे उपाय देखील करत असतो. त्याचप्रमाणे आज आपण एक अतिशय प्रभावशाली असा एक उपाय पाहणार आहोत. बघा, प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. त्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होईल, त्याचे सर्व दोष, दुःख, अडचणी सर्व काही दूर होईल. त्याच्या अभ्यासामध्ये, त्याची नोकरीमध्ये, ते व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे. असा प्रभावशाली उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता कसा करायचा तो उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत, ते संकटनाशन आहेत, ते विघ्नहर्ता आहेत आणि ते त्यांच्या सर्व भक्तांच्या ते सर्व मनोकामना ते पूर्ण करतात. त्यामुळे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे गणपती बाप्पा हे लाडके दैवत आहेत. बघा, आता आपल्याला संकट चतुर्थीच्या दिवशी आपण सर्वजण वेगवेगळे उपाय करत असतो आणि बाप्पांना प्रसन्न करून घेत असतो. तर तसाच एक उपाय म्हणजे आईने आपल्या मुलांकडून करून घ्यायचा आहे. मुलं जर खूप छोटी आहेत तर आईने केला तरीही चालेल. अगोदर बघा, आपल्याला काय करायचं आहे या दिवशी म्हणजे गणपती बाप्पाला सर्वात अगोदर सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपली देवपूजा झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि जे खाली पाणी पडतं ना ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. त्यामुळे काय होतं ना, आपल्या मुलांच्या बुद्धीचा विकास होतो, त्यांची बुद्धिमत्ता वाढत असते, त्यांचा चिडचिडेपणा, हट्टीपणा जे काही आहे ना ते सर्व दूर होत असतं आणि सर्वांना त्या मुलांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्यामुळे हे तीर्थ मुलांना अवश्य म्हणजे नक्की द्यायचं आहे. तर बघा, त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ करून देवघरामध्ये ठेवायची आणि गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून घ्यायची आणि त्यांना आपल्या मुलांकडून ही सेवा तुम्ही करून घेऊ शकता. नाही केलं तर मुलं जवळ बसली तरीही चालतील. आणि बघा, गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या, जसं मोदक आहे, लाल फूल आहे, त्याचबरोबर दुर्वा आहेत. ह्या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत. नंतर नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. अशा प्रकारे गणपती बाप्पाची या दिवशी पूजा केल्याच्या नंतर मुलांकडून गणपती अथर्व शीर्षाचं आपल्याला पठण करून घ्यायचं आहे. बघा, गणपती अथर्व शीर्ष ही गणपती बाप्पाची अति उच्च कोटीची सेवा मानली जाते. मुलं लहान असतील तर आता त्यांना वाचता येत नाही, तर मग आईने जरी म्हटलं तरीही चालेल, फक्त मुलांनी श्रवण केलं तरीही चालेल. तर मुलांकडून तुम्ही वाचून घ्या, नाहीतर तुम्ही स्वतः पठण केलं तरी चालेल. त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, जो आपल्याला उपाय करायचा आहे तो कसा करायचा, तर त्यासाठी आपल्याला एक नारळ, लाल जो पंचरंगी धागा असतो बघा, ज्याला कलाव्याचा धागा म्हणतात, तो कलाव्याचा धागा आणि 21 दुर्वा आणि 21 शमीपत्र आपल्याला त्यासाठी लागणार आहे. तर आपल्याला काय करायचं, लाल धागा घ्यायचा, तो गणपती स्तोत्र म्हणत तो गणपतीच्या देवघरामध्येच गणपतीच्या समोर ठेवायचा आणि नंतर उचलून त्याच्यावर 7 गाठी मारायच्या आहेत. आता बघा, तुमच्या मुलांची जी काही इच्छा असेल, आईने जरी हा उपाय केला मुलांसाठी तरीही चालेल आणि मुलांनी स्वतःसाठी केला तरीही चालेल. तर तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती प्रत्येक इच्छा सांगत आणि ओम गंगणपतये म्हणत ही जी हे धागा आहे त्या धाग्याला गाठ मारायची. जसं की बघा, आता तुमच्या मनातली इच्छा सांगितली, ओम गंगणपतये नमः असं म्हणत एक गाठ मारली, परत एकदा तीच इच्छा सांगायची, परत एकदा ओम गंगणपतये म्हणत परत एकदा गाठ मारायची. अशा प्रकारे 7 गाठी मारल्याच्या नंतर आपल्याला ते नारळ, एक नारळ, तो धागा, 21 दुर्वा आणि 21 शमीपत्र घेऊन आपल्याला आपल्या जवळच्या गणपती मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे ते सर्व अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना सुद्धा तुम्ही ओम गंगणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर जो कलाव्याचा धागा आहे तो उचलून घ्यायचा आणि
गणपती बाप्पाला परत एकदा आपली इच्छा, तुमची जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची मुलांच्या. हे बघा, असं केल्याच्या नंतर तो धागा आपण आपल्या घरी घेऊन यायचा आणि हा धागा मुलांच्या जवळ ठेवायचा. आता तुम्ही हातामध्ये बांधू शकता किंवा गळ्यामध्ये. जर काही स्कूलमध्ये बघा गळ्यात हातात बांधलेलं चालत नाही, तर अशा वेळेस तुम्ही त्याच्या बॅगमध्ये देऊ शकता. मोठी मुलं आहेत, नोकरी करतात, काही बाहेर व्यवसाय वगैरे करतात, तर त्यांच्या बॅगमध्ये, खिशामध्ये सुद्धा तुम्ही हा धागा देऊ शकता. बघा, त्यांच्या फक्त सोबत गणपती बाप्पाचा आशीर्वाद म्हणून हा जो धागा आहे त्यांच्या सोबत ठेवायचा आहे. बघा, यामुळे त्यांचं दुःख जे काही आहे, अडचणी आहेत, त्या सर्व दूर होतील आणि मुलांची प्रगती होण्यास कुणीही रोखू शकणार नाही. बघा, तुमच्या मुलांची अभ्यासात प्रगती होईल, त्यांच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये सर्व त्यांची प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे. तुम्ही एकदा करून बघा, नक्की याचा फायदा तुम्हाला होणारच आहे. जरी समजा मुलांना नाही करता आलं, आईने जरी हा उपाय केला तरीही चालेल, आणि जर मुलं करत असतील तर नक्की मुलांकडून हा उपाय तुम्ही करून घ्या. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.